गाइज, वेलकम बॅक मोनालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा मी स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला माहीतच आहे की सध्या आपल्याकडे आंब्याचा सीझन चालू आहे, तर आपण आंबरस खाऊन खाऊन रोज बोर होतो। तर आज मी तुम्हाला काहीतरी नवीन डिश होममेड रेसिपी दाखवणार आहे। तर हे बघा, मी आज तुम्हाला ओल्या खोबरं आणि आंब्याच्या रसापासून ही आंबा बर्फी बनवून दाखवणार आहे, अगदी सोप्या पद्धतीची आणि खायला पण अगदी उत्कृष्ट। सो इकडे हे बघा, मी एक मोठा बाउल भरून आंब्याचा रस घेतलेला आहे बिना पाण्याचा, आणि इथं मी ओलं खोबरं एकदम बारीक करून घेतलेलं आहे, त्याचा किस करून घेतला आहे, आणि एक बाउल शुगर घेतलेली आहे। इथे काही थोडेसे ड्रायफ्रूट्स पण घेतलेले आहे, ते आपण बर्फी झाल्यानंतर सजावटीसाठी वापरणार आहोत। आता आंबा बर्फी बनवण्यासाठी मी इथे साजूक गावरण 2 चमचे तूप घालून घेणार आहे पॅनमध्ये। तर मी ओल्या खोबऱ्याचा जो किस होता तो परतून घेणार आहे 5 मिनिटासाठी। ह्या खोबऱ्यामध्ये मी आपला जो आंब्याचा रस मी घट्ट असा काढलेला होता तो मी यात मिक्स करून घेणार आहे, तो पण छान याच्यात परतून घेणार आहे। एकदम थिकनेस येईपर्यंत हा आपला आंब्याचा रस यात चांगला परतून घ्यायचा आहे। केशर आंबा आहे, फार गोड रस आहे, बर्फी तर फार चविष्ट लागणार आहे याची। आपले 5 मिनिटं झालेले आहे, रस आणि खोबरं मिक्स केलेलं आहे मी। सो याच्यात मी आता एक बाउल इतकी साखर पण मिक्स करून घेणार आहे। चांगलं घट्टसर होईपर्यंत हे हळूवारपणे हलवतच राहायचं। हे बघा, आपल्या आंबा बर्फीचा कलर हा चेंज झालेला आहे, एकदम घट्टसर झालेला आहे। सो खूप खमंग झालेली आहे बर्फी आपली। आता मी ना गॅस बंद करून घेणार आहे आणि थंड होण्यासाठी अर्धा ते 1 तास आपल्याला हे एका डिशमध्ये थोडंसं तूप स्प्रेड करून त्यामध्ये घालून थंड झाल्यावर मग त्याच्या आपण वड्या कट करून घेणार आहोत। मी आता हा गॅस बंद करून घेणार आहे। पॅनमधलं आपलं जे हे आहे बॅटर आंबा आणि खोबऱ्याचं ते मी आता घालून घेणार आहे। बघा कसं घट्टसर झालेलं आहे। आता मी स्प्रेड करून हे बघा, आपली आंबा बर्फी ही रेडी झालेली आहे। आता मी 1 तासासाठी थंड होण्यासाठी ठेवणार आहे, नंतर आपण याचे छोटे छोटे स्लायसेस करून घेऊ। सो भेटूया थोड्या वेळात। सो तुम्ही बघू शकता 1 ते 1.5 तास आपला झालेला आहे। आंबा बर्फी मी ठेवलेली होती थंड होण्यासाठी, आता मी त्याचे छोटे छोटे काप केलेले आहे। सो तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीची आणि ओल्या नारळाची आणि आंब्याची आंबा बर्फी अगदी छान झालेली आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।